नमस्कार मित्रांनो, फिल्म टॉक मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत धर्मवीर 2 या सिनेमाच्या टीजर बद्दल। मित्रांनो, टीजर येऊन 2-3 दिवस झाले, मला थोडा उशीर झाला माहिती आहे। चला तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, टीजर मध्ये तुम्हाला दिसतंय की रक्षाबंधनचा दिवस आहे। दिघे साहेबांना भाऊ मानणाऱ्या त्यांच्या सगळ्या बहिणी तिथे आलेल्या आहेत दिघे साहेबांना राखी बांधण्यासाठी। तिथेच त्यांची एक मुस्लिम बहीण देखील आलेली आहे, तिचं नाव आहे नगमा। ज्यावेळेस ती राखी बांधायला येते, दिघे साहेबांना तिच्या डोळ्यापाशी जखम दिसते। मग ते दिघे साहेब तिला म्हणतात की बुरखा काढ, कारण त्यांना शंका असते नक्कीच हिला कोणीतरी मारहाण केलेली आहे। ज्यावेळेस ती बुरखा काढते त्यावेळेस त्यांना दिसतं की तिला खरंच मारहाण झालेली आहे, तर ते तिला घेऊन तिच्या घरी जातात की ज्यांनी तिला मारहाण केले त्याला चूप देण्यासाठी। आणि टीजर तिथं संपतो आणि दुसरा विषय तिथून चालू होतो। कारण आतापर्यंत जेवढे पण मराठी इंडस्ट्रीमध्ये पार्ट 2 झाले ना, ते जवळपास सगळेचे सगळे फ्लॉप झाले, टाइमपास 2 सोडून। त्याची पण स्टोरी लोकांना आवडली नव्हती, पण पहिल्या सिनेमाची हाईप होती म्हणून लोकांनी तो बघितला होता। हा झाला सिनेमाच्या माध्यमातून बघण्याचा दृष्टिकोन। लोकांचं असं म्हणणं आहे की दिघे साहेबांवरती प्रेम करणारी फक्त एक पार्टी नाहीये, म्हणजे असंख्य महाराष्ट्र हा दिघे साहेबांवरती प्रेम करणारा आहे। म्हणून तुम्ही हा सिनेमा निवडणूक झाल्यावर पण दाखवला असता तरीही हा सिनेमा खूप चालला असता असं लोकांचं मत आहे। त्यामुळे हा सिनेमा निवडणुकीच्या आधी प्रदर्शित करू नका, जेणेकरून कोणत्याही एका पक्षाला त्याचा फायदा होईल असं लोकांचं मत आहे। काही लोकांचं असं पण मत आहे की टीजर मध्ये कुठेही बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो दिसला नाही, म्हणजेच या सिनेमाचा काय हेतू आहे आणि यातून तुम्हाला काय दाखवायचं आहे बाळासाहेबांविषयी, हे काही लोकांनी उपस्थित केलेला प्रश्न आहे। पण माझं एक त्यांना म्हणणं आहे की सिनेमाचा टीजर हा फक्त 1 ते 1.5 मिनिटाचा आहे, म्हणून तुम्ही हा टीजर बघून लगेच सिनेमाला जज करू नका की सिनेमामध्ये कुठेच बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो नसेल किंवा त्यांची इमेज एक वेगळ्या प्रकारे दाखवलेली असेल, असं काही नाहीये। सिनेमाच्या पहिल्या पार्टमध्ये पण तुम्ही बघितलं होतं की त्या सिनेमामध्ये पण सुद्धा बाळासाहेब ठाकरेचं कॅरेक्टर होतं आणि फोटो पण होते। या टीजरमध्ये दिसलं नाही म्हणून सिनेमामध्ये नसेल असं काही नाहीये। काही लोकांचं असं पण म्हणणं आहे की तुम्ही सिनेमा कधी पण आणा, आम्ही सिनेमा नक्की बघणार, सिनेमा हिट पण होणार, पण आम्ही आमचं मत जे आहे ते विचार करूनच देणार। सिनेमाच्या दृष्टिकोनातून बघायचं झालं तर पार्ट 1च्या टाइमला पण असंच वाटत होतं की हा सिनेमा काही परफॉर्मन्स करणार नाही, चालणार नाही, पण जवळपास 40 ते 60 कोटीच्या जवळपास या सिनेमाची कमाई होती, हे नाकारून चालणार नाही। आता पार्ट 2च्या बाबतीत पण असंच होतंय की हा सिनेमा चालणार नाही किंवा चालेल, अशा संमिश्र प्रतिक्रिया येतात। सिनेमा मराठी सोबतच हिंदीत पण डब करण्यात आलेला आहे। मी आजच हिंदीत पण टीजर बघितला आणि मित्रांनो, हा सिनेमा 9 ऑगस्ट 2024ला थिएटरमध्ये येणार आहे आणि तुम्हाला व तुमच्या फॅमिलीला दिघे साहेबांच्या आयुष्यातला अजून एक पान बघायला मिळणार आहे। चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।